काढलेला आहे, तर आपण दुसऱ्यासाठी तर वेळ देत नाही, आपण स्वतःसाठी वेळ द्यायला आलोय. जी माणसं कुठलाही मोबदला न घेता दुसऱ्यासाठी वेळ द्यायला एवढी धडपड करून इथे कॅम्प घेऊन येतात, त्यावेळेला एखादा नंबर पुढे मागे झाला, 5-10 मिनिटं आपली पुढे मागे झाली, तर आपण थोडी शांतता पाळली पाहिजे आणि आपण शिस्त पाळली पाहिजे. खूपदा आपण एखाद्या संघटनेमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये जर कार्यरत नसतो तर आपल्याला फक्त आपला स्वार्थ दिसत असतो. काही झालं तर माझा कसा नंबर पुढे जाईल आणि मी कसं इथनं सुटून जाईल, आणि इथून सुटून जाऊन आपण असं काय करत असतो फार मोठं, येऊन जाऊन स्वयंपाक पाणी, नाहीतर मुलांसाठी पैसे मिळवणं, काहीतरी कामाला जाणं, आपण परमार्थ तर करत नाही. तर देवाच्या दारात बसलोय, थोडी शांतता आणि शिस्त पाळूया, कार्यकर्त्यांना सहकार्य करूया आणि आपापसात थोडं हळू आवाजात बोलूया, जेणेकरून मंदिरातली जी शांतता आहे. तुम्ही कधी गुरुद्वारात गेलात का? तुम्ही मशिदीत कधी गेलाय का? आपल्याला फक्त टीका करायची माहिती आहे, तिथल्या काही चांगल्या गोष्टी पण आपण शिकून घेतल्या पाहिजे. आपल्या देवळांमध्ये सुद्धा आपण देवाचं नाव घेत बसू शकत नाही का? तेच परत परत बोलत राहिलं पाहिजे आपण एकमेकांशी? आपण जय फाउंडेशन आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभारी राहिलं पाहिजे. त्यांनी बोर्ड लावण्यापासून आपल्याला फोन करण्यापर्यंत आपल्यासाठी सगळी मेहनत घेतली. सकाळचा महत्वाचा व्यवसायाचा वेळ देऊन काही मंडळी इथली रिक्षा चालवतायत, काही मंडळी त्यांचे व्यवसाय आहेत, तरी सुद्धा ते आपल्यासाठी वेळ काढून इथे आलेले. त्यामुळे मला रिक्वेस्ट करायची की यापुढे ज्या ज्या वेळेला शाहूनगरमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम होईल त्या वेळेला शाहूनगरचं म्हणून आपण थोड्या शिस्तीचं पण प्रदर्शन करू. लबाडी केली म्हणतात, लबाडी केली. आपल्या शाहूनगर परिसरातील शाहूनगर कॉलनी या भागातील 2 कन्यांनी शैक्षणिक त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे. अशा दोन्ही कन्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. प्रथम या छोट्या आरोहीचा या ठिकाणी सत्कार होते, त्याचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आपण सर्वांना 0 ते 10 वर्ष वयोगटामध्ये जालना येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सलामदौड स्पर्धा गाठीकाठी या स्पर्धेमध्ये या मुलीने 2 सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेले आहे. यांचंही या ठिकाणी शाहूनगरच्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सत्कार समारंभ असे मी त्यांना विनंती करतो. सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. कृपया नागरिकांनी त्याच्या या प्रात्यक्षिक कौशल्याचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी अतिशय सुंदर असे कौशल्य या मुलीने या ठिकाणी सादर केलेलं आहे. आपल्या शारीरिक संस्थेचे कौशल्य आज शाहूनगर मध्ये जय फाउंडेशन आणि इथल्या सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सगळ्या संस्थांच्या वतीने फार महत्वाचा कार्यक्रम आज इथे दत्त मंदिरामध्ये सुरू आहे.
एसटी महामंडळाने जे स्मार्ट कार्ड नव्याने काढायचा निर्णय केलेला आहे त्याचं वितरण आणि त्याचं नोंदणी आज इथे होतीये. मोठ्या प्रमाणावर सिनियर सिटीजन्स या शाहूनगर परिसरामध्ये असतात. त्यांच्या सोयीसाठी तिथे जाऊन काढणं, रांगेत उभं राहणं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्य होणार नाही. हे जाणून त्याच्यासाठी द्यावी लागणारी फीचा पण विषय आहे, तोही लक्षात घेऊन सागरदादा आणि आमच्या नगरसेविका हेमाते यांच्या माध्यमातून आज हा कॅम्प इथे होतोय. 2 दिवस हा कॅम्प चालणार आहे. मोठ्या प्रमाणावर शाहूनगर मधल्या लोकांनी येऊन इथे याचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे एसटी वाचेल की नाही अशी परिस्थिती आर्थिक स्तरावरती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून एसटी महामंडळ वाचवण्यासाठी पण एवढ्याच ताकदीने सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. कारण सवलती घेतल्याने तिथला इन्कम सोर्स कमी होतो आणि त्यामुळे एसटी अधिक तोट्यामध्ये जाते. त्यामुळे तो व्यवसाय आहे शेवटी, तर तो व्यवसाय म्हणूनही टिकला पाहिजे याच्यासाठी पण नागरिक म्हणून आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. पूर्वी शाहूनगरला सिटी बस होती, गोडोलीपर्यंत जायची. ती मधल्या काळामध्ये सिटी बसच शहरातले बंद झाल्यामुळे ती बंद झालेली आहे. तीही सुरू होण्यासाठी शाहूनगर वासियांच्या माध्यमातून आणि हेमाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रयत्न करू, विचार करू असं पण मी या ठिकाणी नमूद करीन. आणि ह्या सुंदर उपक्रमाबद्दल सागर दादा आणि त्यांच्या सगळ्या व्हॉलेंटियर्सच्या टीमना मी धन्यवाद करीन. शाहूनगर मध्ये आज आपल्या दत्त मंदिर मध्ये एसटी पास शिबिराचा नियोजन केलेलं आहे. एसटी पास म्हणजे एनसीएमसी कार्ड. हे एनसीएमसी कार्ड अतिशय महत्वाचं आहे. कार्ड सर्व महिलांसाठी, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांगांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या स्तरावरच्या सवलती आहे अशा लोकांसाठी हे कार्ड असणार आहे. या कार्डचा फायदा भविष्यात प्रत्येकाला होणार आहे. यापूर्वी आपण आधार कार्ड असेल किंवा आपलं ओळखपत्र असेल हे दाखवत होतो, परंतु ते आता इथून पुढं ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यासाठी हे एनसीएमसी कार्ड आता राज्य परिवहन महामंडळानं सुरू केलेलं आहे आणि त्यासाठीच आज आपला शाहूनगरमध्ये आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे. 4, 5, 6 मे या 3 दिवस हा कॅम्प चालू असणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या कॅम्पचा फायदा घ्यावा. हा कॅम्प आहे. या शिबिरामध्ये जे कार्ड काढून दिले जाणार आहे ते संपूर्णपणे निःशुल्क असणार आहे. कोणतेही चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीत आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्रतेची. आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय महाराज साहेब आणि आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय महाराज साहेब, दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयश्री फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण शाहूनगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये जी गणेश कॉलनी आहे त्याच्यामध्ये जे आपलं दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरामध्ये आजपासून म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार 4, 5, 6 3 दिवस आपण एनसीएमसी कार्ड, जे त्याला आपण स्मार्ट कार्ड म्हणतो, जे की आता एसटी प्रवासासाठी अत्यंत गरजेचं आहे, ते कार्ड आपण सगळ्यांना मोफत काढून देण्याचा आपले एक शिबिर किंवा छोटासा कॅम्प घेतलेला आहे. हे कार्ड कोणासाठी उपयुक्त आहे तर जे विद्यार्थी बसने एसटी बसने प्रवास करतात असे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे 65 वर्ष त्याच्यापुढे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आहे, सर्व महिला वर्गासाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे दिव्यांग लोकांसाठी सुद्धा या कार्डचा फार आपल्याला उपयुक्त आहे, याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व शाहूनगरवासियांनी नक्की या 3 दिवस आपण शिबिर ठेवलेलं आहे. जरी आपण 3-4 दिवस अनाऊन्स केलेलं होतं की आपण हा शिबिर ठेवतोय, 9 वाजता सुरू आहे, तरी 8 वाजल्यापासून आपल्या शाहूनगरवासियांनी इथं कार्ड काढण्यासाठी गर्दी केलेली आहे. नक्कीच चांगला प्रतिसाद आहे. जास्तीत जास्त शाहूनगरवासियांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. खरं तर ज्येष्ठ लोकांसाठी किंवा सर्वच या नागरिकांसाठी इथं गैरसोय होऊ नये किंवा गोंधळ होऊ नये यासाठी आपण बसण्याची, चहापाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि आमच्या सगळ्या माझ्या शाहूनगरवासियांसाठी जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी विनामूल्य मोफत हे आपण कार्ड काढून देतो. त्याच्यामुळे सर्व शाहूनगरवासियांनी या आणि हे कार्ड काढून घ्या, या शिबिराचा फायदा घ्या.